श्री स्वामी समर्थ। मी मोहिनी विजय निंबाळकर तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 21 दिवस करा स्वामींची ही सेवा, सर्व मनोकामना पूर्ण होतील, फक्त एक नियम पाळा। 21 दिवस करा स्वामींची ही सोपी सेवा, तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील। या सेवेमध्ये तुम्हाला फक्त एक नियमाचे पालन करायचे आहे, फक्त एक नियम पाळायचा आहे। तसे तुम्ही स्वामींचे भक्त आहात, स्वामींचे सेवेकरी आहात। तुमच्या परीने, तुमच्या शक्तीनुसार, तुमच्या इच्छेनुसार तुम्ही स्वामींची सेवा करतच असतात। परंतु तुम्हाला माहित असेल, जेव्हा आपण स्वामींच्या मठात आपले प्रश्न घेऊन जातो तेव्हा आपल्याला काही सेवा दिल्या जातात। 1 महिन्याची, 21 दिवसाची, 3 महिन्याची अशीच एक सेवा आहे 21 दिवसाची ही सेवा। जर मनोभावाने आणि श्रद्धेने स्वामींवर विश्वास ठेवून केली तर नक्कीच याचे फळ, याचा लाभ तुम्हाला मिळेल आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील। या सेवेमध्ये तुम्हाला फक्त 3 गोष्टी करायच्या आहेत। 3 गोष्टीचे वाचन, 3 गोष्टींचा जप, या 3 गोष्टी तुम्ही रोज करायच्या आहेत। 21 दिवसापर्यंत फक्त तुम्हाला एक वेळ ठरवून घ्यायची आहे, सकाळची किंवा संध्याकाळची। समजा पहिल्या दिवशी जर तुम्ही सकाळी केली तर 21 दिवस रोज सकाळीच ही सेवा करायची आहे। आणि संध्याकाळी केली तर रोज संध्याकाळीच ही सेवा करायची आहे। आता ही सेवा कोणती? तर या सेवेत तुम्हाला सगळ्यात आधी 11 माळी श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करायचा आहे। 11 पेक्षा कमी नको, जास्त केला तर अतिउत्तम, पण 11 माळीपेक्षा कमी अजिबात नको। त्यानंतर एक वेळेस श्री स्वामींच्या नित्य सेवा या पोथीमधून तुम्हाला श्री सूक्त एक वेळेस वाचायचं आहे। श्री सूक्त वाचून झाल्यानंतर तुम्हाला एक वेळेस तारक मंत्र बोलायचा आहे। या 3 गोष्टी तुम्हाला या सेवेत 21 दिवसापर्यंत करायच्या आहेत। 11 माळी श्री स्वामी समर्थ जप एक वेळेस, श्री सूक्त आणि तारक मंत्र एक वेळेस। आता ही सेवा करत असताना 21 दिवसापर्यंत कोणता नियम पाळायचा? तो एक नियम कोणता? तर 21 दिवस तुम्हाला कोणाच्याही घरचे अन्न पाणी घ्यायचे नाहीये। मग ते नातेवाईक असू द्या किंवा मग कोणी ओळखीचे असू द्या। जर तुम्ही असं केलं तर ही सेवा लाभदायक नसते। कोणाच्याही घरचं पाणी, कोणाच्याही घरचं तुम्हाला काही खायचं नाही आहे। हा एक नियम तुम्हाला पाळायचा आहे आणि 21 दिवसापर्यंत नॉनव्हेज सुद्धा तुम्हाला खायचं नाही आहे। व्यसनी माणूस असेल तर त्याने व्यसन नाही करायचं आहे। हे नियम तुम्ही पाळा, नक्की तुमच्या मनोकामना ह्या पूर्ण होतील। तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका। आणि तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज जाऊन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवरती तुम्हाला आध्यात्मिक माहिती आणि स्वामी महाराजांचे व्हिडिओ बघायला भेटतात। तर भेटूया उद्या एका नवीन व्हिडिओ सोबत। श्री स्वामी समर्थ।